अवघ्या 24 तासाच्या आत जवळपास 2.25 लाख युजर्सनं मतदान केलं. 450हून अधिक जणांनी कमेंटमधून आपलं मत सुद्धा व्यक्त केलं. मित्र हो, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर ठाकरे बंधू अधिकृतरित्या एकत्र आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांच्या युतीची घोषणा उद्धव आणि राज ठाकरे यांनी बुधवारी केली. मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वात प्रतिष्ठेची आहे. ती केवळ मुंबई महापालिका सर्वात श्रीमंत आहे म्हणून नाही किंवा मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे म्हणूनही नाही, तर मुंबई आणि मराठी माणूस यांचं एक नातं आहे. अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत जिव्हाळा आहे या नात्यामध्ये. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या युट्यूब चॅनलवर एक पोल घेण्यात आला. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कधीही 50% अधिक नव्हती, मात्र इतर कुठल्याही भाषिकापेक्षा ती कायम अधिक राहिलेली आहे. राजकीय दृष्ट्या मुंबई शहरातील लोकसंख्येचा पट आपण जर पाहिला तर 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मराठी माणसाची संख्या 40% आसपास आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणसांची एकी होणार आहे का? भाजप आणि शिंदे गटांना याचा फटका बसणार आहे का की दोघा भावांची युती ही महायुती पुढे निष्प्रभ ठरेल? अर्थात हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल, पण त्याआधी जनमताची एक दिशा मात्र स्पष्ट झाली. युतीची घोषणा मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार असा एक प्रश्न महाराष्ट्र टाइम्सच्या ऑनलाईन पोलमध्ये विचारला गेला. ठाकरे बंधू अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती, शिंदे फडणवीस अर्थात शिंदे गट आणि भाजपा यांची युती, की मग इतर, असे 3 पर्याय दिले गेले होते. अवघ्या 24 तासाच्या आत जवळपास 2.25 लाख युजर्सनं मतदान केलं. 450हून अधिक जणांनी कमेंटमधून आपलं मत सुद्धा व्यक्त केलं. ठाकरे बंधू यांच्या युतीला 82% युजर्सनं मतदान केलेलं आहे. म्हणजे जवळपास 1,84,000 नेटिझन्सने उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल असा विश्वास व्यक्त केला. 16% फक्त युजर्स म्हणतात शिंदे फडणवीस यांच्या युतीला या निवडणुकीमध्ये यश मिळू शकतं. म्हणजे जवळपास 35,000 युजर्सनं शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि भाजप युतीच्या बाजूने कौल दिलाय. कुठं 1,84,000 आणि कुठं 35,000. या ऑनलाईन पोल मधून केवळ नेटिझनच्या मताचा अंदाज महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने घेतलेला आहे. या पोलमध्ये मतदान करणारे युजर्स हे मुंबई महापालिकेचे मतदार असतीलच असं तर अजिबात नाही. किंबहुना मुंबईत नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाबाहेरच्या युजर्सनं सुद्धा मतदान केलेलं आहे. त्यामुळं हे निकाल प्रत्यक्ष मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाचं प्रतिबिंब मानता येणार नाही. केवळ ऑनलाईन जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज यातून स्पष्ट होतो. प्रत्यक्ष निकाल आणि ऑनलाईन पोल यांच्यामध्ये तफावत आढळू शकते, पण जनमत मात्र कोणाच्या बाजूने आहे हे मात्र यातून स्पष्ट होतं. आता प्रत्यक्षात काय होते ते आपण पाहूया. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.